Solve examples. First question बघा, find the volume of parallel pipe, determine the vectors a bar, b bar and c bar. इझी क्वेश्चन आहे. a बार आहे, b बार आहे आणि c बार आहे. तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ पॅरो पाईप काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ पॅरल पाईप काढायचं आहे. ओके, फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ पॅरल पाईपचा ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. डिटर्मिनंट हे बघा, इथं ए बारचे कोइफिशियंट आहेत. ए बारचे कोइफिशियंट बघा, इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे. 1 2 3. बी बारचे -1 1 2, -1 1 2. सी बार 2 1 4, 2 1 4. डिटर्मिनंट सॉल्व केलं, आन्सर आलं 9 क्युबिक युनिट. 9 क्युबिक युनिट. 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे. डिटर्मिनंट 2 मार्काचा असतं. मार्क कट करायचं म्हटलं तर त्याने युनिट लिहिले नसेल तर मार्क कट करू शकतात तुम्ही. ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही याला. तुम्ही जर क्युबिक युनिट लिहिलं नसेल तर ते 1 मार्क कट करू शकतात. सेकंड प्रॉब्लेम पण आय प्लस जे के नाही आहे म्हणून 0 घेतलाय. इथे आय नाही आहे म्हणून इथं 0 घेतलाय. आय जे के चे कोएफिशियंट 1 1 1 आहेत, घेतलं. काय आलं हे? 1 क्युबिक युनिट. 1 क्युबिक युनिट. काय अवघड नव्हता. तुम्हाला काल म्हटलं होतं की इझी प्रॉब्लेम्स आहेत. फाइंड द स्केलर ट्रिपल प्रोडक्ट u v w and verify that the vectors u v w are coplanar. बघा, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढला. ऍक्च्युली दोन्ही क्वेश्चन एकच आहेत बरं का. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढा म्हणलंय, हां, आणि व्हेरीफाय करा म्हणलंय काय, कोप्लॅनर आहे का नाही. दोन्ही क्वेश्चन एकच आहे. कारण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढल्यानंतरच व्हेरीफाय होणार आहे की कोप्लॅनर आहे का नाही. कसं, जेव्हा तुम्ही स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढता डिटर्मिनंट वापरून यू व्ही डब्ल्यूचे कोइफिशियंट घेऊन, हां, त्यावेळेस जर आन्सर 0 आला तर तो कोप्लॅनरच असतो. तर तो कोप्लॅनरच आहे. आणि आन्सर 0 आला नाही तर नॉन कोप्लॅनर, जे व्हेरीफाय झाला नाही कोप्लॅनर म्हणून. ठीक आहे. तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जर 0 आला तर कोप्लॅनर. ओके, बघा 0 आहे. व्हॉल्यूम ऑफ पॅरल पाईप इज 0 अँड दस दीज 3 वेक्टर्स आर कोप्लॅनर. दीज 3 वेक्टर्स आर कोप्लॅनर. आता व्हॉल्यूम जर 0 असेल तर तो पॅरल पाईप होणारच नाही. व्हॉल्यूम जर 0 असेल तर तो पॅरल पाईप होणारच नाही. कोप्लॅनर आहे म्हणजे एकाच प्लेनमध्ये आहेत. कोप्लॅनर आहेत म्हणजे एकाच प्लेनमध्ये आहेत. सगळं फिरून फिरून तेच आहे. डिटर्मिनंट काढायचं. डिटर्मिनंट काढायचं इथं. इथे बघा काय आहे, फाइंड द वेक्टर विच इज ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजे काय सांगितलं होतं काल, परपेंडिक्युलर. विच इज ऑर्थोगोनल टू द वेक्टर 3i plus 2j plus 6k and it's coplanar with the vectors. Coplanar with the vectors 2i plus j plus k and I minus j plus k. पहिल्यांदा ए बार बी बार सी बार कन्सिडर करून ठेवा. ए बार बी बार सी बार. बाय द डेफिनेशन अ वेक्टर ऑर्थोगोनल टू ए बार अँड कोप्लॅनर टू बी बार अँड सी बार. बघा, तो झाला वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. अ वेक्टर ऑर्थोगोनल टू ए बार अँड कोप्लॅनर टू. म्हणजे बघा, एक वेक्टर आहे, तो कोप्लॅनर आहे. आता हे डायग्राम कसं करायचं. हा, वर आहेच की डायग्राम. वर डायग्राम आहेच. शेवटचा आपण पॉईंट बघितलं होतं ते. हा बघा, कोप्लॅनर टू बी बार अँड सी बार अँड वेक्टर ऑर्थोगोनल टू ए बार. इथे डेफिनेशन नीट दिलेली नाही आहे त्यांनी, पण जसं की तुम्हाला आधीच म्हटल्यासारखं प्रॉब्लेममध्ये देखील काही काही डेफिनेशन आपल्याला सापडतात. तेच इथं सापडलेलं आहे की हे नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही की बाय द डेफिनेशन अ वेक्टर ऑर्थोगोनल टू ए बार अँड कोप्लॅनर टू बी बार अँड सी बार इज गिवन बाय वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार.
त्याचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस, इथं बघा इंटू बी बार ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस इथं डॉट पण नसतंय, क्रॉस पण नसतंय. डॉट पण नाही आहे, क्रॉस पण नाही आहे, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन आहे. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन काय? कारण हा जो डॉट प्रोडक्ट आहे तो स्केलरमध्ये येणार आहे आणि हा जो बी बार आहे तो वेक्टरमध्ये आहे. मग हा स्केलर म्हणजे कॉन्स्टंट नंबर तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता, आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता. इथं देखील हा डॉट प्रोडक्ट आहे याचा अर्थ स्केलर प्रोडक्ट आहे. स्केलर प्रोडक्ट याचा अर्थ जेव्हा तुम्ही त्यांचं मल्टिप्लिकेशन करता किंवा डॉट प्रोडक्ट करता त्यावेळेस स्केलर येतो म्हणजे रिअल नंबर येतो. स्केलर येतो म्हणजे रिअल नंबर येतो आणि तो रिअल नंबर तुम्ही सी बारला डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकता. तिथं तुम्ही डॉट क्रॉसची काही गरज नाही आहे. डॉट क्रॉस कुठं असतो? दोन वेक्टरच्या मध्ये डॉट क्रॉस असतो. एक स्केलर आहे, दुसरा वेक्टर आहे, तिथं डॉट क्रॉस नसतो, तिथं डायरेक्ट मल्टिपल असतो, डायरेक्ट प्रोडक्ट असतो तिथं. तसं तिथं आहे. 14 आतमध्ये घेतलं, 7 आतमध्ये घेतलं, त्यानंतर या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं. तर हे लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट काढला तरी चालेल, म्हणजे नंतर लिहिता येतं की हा बॉक्स महत्वाचा आहे की बाय द डेफिनेशन अ वेक्टर ऑर्थोगोनल टू ए बार, अ वेक्टर ऑर्थोगोनल टू ए बार अँड कोप्लॅनर टू बी बार अँड सी बार इज गिवन बाय वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. हा वेक्टर ट्रिपल प्रोडक्टच आहे, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे. फॉर्म्युला माहिती असतील तर सॉल्व्ह करायला काहीच अवघड जात नाही, हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. नेक्स्ट, इफ ए बार दिलेला आहे, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 1 सांगितलंय, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 1 अँड ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू आय मायनस जे, आय मायनस जे. देन प्रूव्ह दॅट बी बार इज इक्वल टू आय कॅप. प्रूव्ह दॅट, हे पूर्णपणे नवीन प्रॉब्लेम आणि मस्त प्रॉब्लेम आहे. बी बार इज इक्वल टू आय कॅप. तर इथं कसं घेतलंय बघा, ॲज ए बार क्रॉस बी बार क्रॉस ए बार. असं का घेतलं? ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार का घेतलं नाही? कारण गिवन डाटामध्ये बघा फक्त दोन वेक्टरचा विचार केलाय, फक्त दोन वेक्टरचा. पण कुठला? ए बार आणि बी बार किंवा ए बार क्रॉस बी बार, ए बार डॉट बी बार यांचाच विचार केलेला आहे. त्यामुळं घेताना आपण थोडं प्रॉपर्टीकडे जाऊया वर. प्रॉपर्टीमध्ये नाही दिलेलं नाही आहे इथं खरं तर त्यांनी की दोन सेम वेक्टर असतील तर काय. दोन सेम वेक्टर, आता खाली जर तुम्ही बघितलं प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय घेतलंय, ए बार डॉट बी बार क्रॉस ए बारच घेतलाय, क्रॉस ए सी बारच्या ऐवजी ए बारच घेतलाय. इथं सी बारच्या ऐवजी ए बारच आहे, म्हणजे जिथं जिथं सी बार आहे तिथं तिथं काय येणार आहे, ए बारच येणार आहे. हां, तर बघूया आपण प्रॉब्लेम पूर्ण डिटेलमध्ये. ए बार क्रॉस बी बार क्रॉस ए बारच आहे बघा. इथं सी बार होता, ए बारच आला. जिथं इथं सी बार होता, जिथं सी बार आहे तिथं ए बारच आलेला आहे. दोन्ही तुम्ही जर लिहिलं असेल हे आणि हा प्रॉब्लेम, हा फॉर्म्युला, प्रॉब्लेम नाही, हा फॉर्म्युला आणि वरचा फॉर्म्युला प्रॉपर्टीमधला कम्पेअर करून बघा. इथं लास्टला सी बार होता, लास्टला सी बार होता, त्यामुळे वर जिथं जिथं सी बार आलाय तिथं तिथं परत रिपीट ए बारच आलेलं आहे. हां, त्यामुळं काय झालं, ए बार डॉट ए बार आला. ए बार डॉट ए बार किती येतो? मॉड ए बार स्क्वेअर, ऑलरेडी सांगितलेलं आहे. हां, मॉड आणि ए बार तुम्हाला दिलंय, ए बार हा दिलाय तुम्हाला, मॉड ए बार दिलाय, म्हणजे ए बार दिलेला आहे, मॉड ए बार काढायचं आहे. मॉड ए बार काय असणार आहे? 1 1 1 स्क्वेअर रूट ऑफ 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर रूट 3 आणि त्याचा परत स्क्वेअर आहे, स्क्वेअर जाणार, स्क्वेअर रूट जाणार, 3 येणार. हे कॅल्क्युलेशन कळालं का तुम्हाला? मी तोंडी केलेलं हे कॅल्क्युलेशन काय आहे? मॉड ए म्हणजे स्क्वेअर रूट असणार आहे आणि मॉड एचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर कॅन्सल होत आहे. आतलं जे ॲडिशन आहे ते फक्त राहत आहे. आतली ॲडिशन कशाची आहे?
1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर, ते येणार 3. म्हणजे हा तुमचा एक आलेला आहे ए बार डॉट ए बार आलेला आहे. ओके, ए बार डॉट बी बार ऑलरेडी दिलेलं आहे 1, ए बार डॉट बी बार 1 दिलेलं आहे. म्हणजे बघा आता तुमचे ए बार डॉट ए बार आलाय, ए बार डॉट बी बार आलाय. जर तुम्ही इथं सबस्टिट्यूट केलं, यामध्ये सगळं सबस्टिट्यूट केलं, सगळं सबस्टिट्यूट केलंय. ओके, बघा ए बार डॉट ए बार 3 आलेलं आहे, इथं आलेलं आहे. बी बार आहे तसाच आहे, इथं आहे तसाच आहे. ए बार डॉट बी बार 1 आहे, तो लिहिला नाही तरी चालतो. आणि ए बार लिहिलेलं आहे, हे तुमचा RHS झाला. आता इकडे LHS, LHS काय, ए बार क्रॉस बी बार आहे. ए बार क्रॉस बी बार करा, ऑलरेडी दिलाय ए बार क्रॉस बी बार, पण तो काय जे मायनस के, जे मायनस के दिलेलं आहे. क्रॉस ए बार, क्रॉस ए बार, हा ए बार आहे बघा. काय काय केलं कळालं का बघा, काय काय केलं कळालं का. हा फॉर्म्युला सबस्टिट्यूट केल्यानंतर सगळं इथं आहे, कम्पेअर करा. बघा ए बार क्रॉस बी बार, जो गिवन डाटा आहे तो इथे दिलेला आहे. मॉड ए बार इथं दिलेलं आहे, तो इथं सबस्टिट्यूट केलं आहे. इथे ए बार डॉट ए बार आपण कॅल्क्युलेशन करून आन्सर 3 आणलंय, ते इथं सबस्टिट्यूट केलं. बी बार आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळे तो आहे तसा राहिला आहे बी बार, मायनस ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार 1 आहे, तो 1 लिहिलं तरी चालतं आहे. आणि मॉड ए बार सबस्टिट्यूट केलं. ओके, आता कॅल्क्युलेशन करायचं पुढे क्रॉस प्रोडक्ट आहे, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट. ए बार क्रॉस बी बार आपण क्रॉस प्रोडक्ट कसा घेतो, पहिला रो कायम आय जे के असतो, पहिला रो कायम आय जे के आहे. दुसरा रो जे मायनस के, आय नाही आहे म्हणून 0 घेतलं, जेचा 1 केचा -1, आणि इथे 1 1 1 कोएफिशियंट, म्हणून इथं आले थर्ड रो मध्ये 1 1 1. आता जर हे तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व केलं, इथं 3 बी बार आहे, 3 बी बार आहे, मायनस आय जे, मायनस जर ब्रॅकेटमध्ये घेतलं तरी चालतंय, नाही घेतलं तरी चालतंय. ठीक आहे, पुढे कॅल्क्युलेशन कसं केलं बघू आपण, पुढे कॅल्क्युलेशन कसं करू. तर हा सॉल्व केला, पहिल्यांदा काय करायचं, हा डिटर्मिनंट सॉल्व केला, डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर 2i मायनस जे मायनस के आलाय, 2i मायनस जे मायनस के. आणि ही जी मायनसची टर्म जी आहे, मी आत्ता बॉक्स केलेली, मायनस ऑफ आय प्लस जे प्लस के, तो दुसऱ्या साईडला घेऊन गेला, या साईडला घेऊन गेला, प्लस झाला, हे बघा प्लस झाला का. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व केलेला, आता फक्त सिम्प्लिफाय राहिलाय. 2i प्लस आय, हा 3b आहे तसं राहिला इथं, 2i प्लस आय 3i, मायनस जे प्लस जे कॅन्सल, मायनस के प्लस के कॅन्सल, राहिला काय 3i इज इक्वल टू 3b, 3i इज इक्वल टू 3b, 3 3 कॅन्सल, i इक्वल टू b, 3 3 कॅन्सल, i इज इक्वल टू b. तर हे कसाला कळालं का, काय वापरलं इथं, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट वापरलाय, वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला वापरलाय, आणि फॉर्म्युला आहे तसा वापरलेला नाहीये. तर 2 वेक्टर आपल्याला फक्त दिलेले आहेत, ए बार आणि बी बार. तर वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये एक वेक्टर रिपीट केला, कुठला वेक्टर रिपीट केलाय, ए बार रिपीट केलाय, कुणाच्या जागी रिपीट केलाय, सी बारच्या जागी रिपीट केलेला आहे. कारण आपल्याला ए बार डॉट बी बार
सॉरी ए बार क्रॉस बी बार दिलेलं आहे, ए बार डॉट बी बार दिलेलं आहे. याच्यावरूनच ओळखायचं की आपल्याला वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रूव्ह दॅट. हे तर साधं सिम्प्लिफिकेशन आहे, काही अवघड नाही आहे. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. हे बघा, हा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे, हा देखील वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे, हा देखील वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे. ओके. तर वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचे फॉर्म्युले यूज केले. हा तर बेसिक फॉर्म्युला आहे तसा स्टँडर्ड फॉर्म्युला. इथे इथे काय काय चेंज झालंय बघा, इथं काय काय चेंज झालंय बघा. सायकलिक ऑर्डरमध्ये झालंय का बघावं लागेल. नाही, सायकलिक ऑर्डरमध्ये झालेलं नाही आहे. ए बारच्या जागी बी बार आहे, बी बारच्या जागी सी बार आहे, सी बारच्या जागी ए बार आहे. बहुतेक सायकलिक चेंजेस आहे हा. तर फॉर्म्युल्यामध्ये देखील ए बारच्या जागी बी बार, सी बारच्या जागी ए बार आणि बी बारच्या जागी परत सी बार. इथं किती मिस्टेक आहेत बघा, इथे किती मिस्टेक्स आहेत की मायनस साईन दिलेलं नाही आहे फॉर्म्युल्यामधला. इथं मायनस आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी मायनस आहे, प्रत्येक ठिकाणी मायनस आहे. हां, आणि फॉर्म्युला आहे तसा वापरला यांनी इथं. तो थोडा चुकीचा वाटतोय, पण ठीक आहे. नाही, बरोबर आहे, फॉर्म्युले बरोबर आहे. चेक करा तुम्ही पण फॉर्म्युले. मी जसं सांगतोय तसं स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून घेतलाय का? कागद पेन आधी सांगितलं होतं, कागद पेन समोर ठेवा आणि स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून घेत जावा समोर. इथं मायनस साईन आहे, तुम्हाला अंदाज आला असेल. इथं मायनस आहे, त्याने गॅप पण दिलेला नाही, त्यामुळे लिहिताना पण प्रॉब्लेम होतोय. मग पुढं काय केलं, पुढं काय केलंय बघा. सगळं त्यांनी झिरोच करून टाकलं. आता हे ए बार डॉट सी बार इंटू बी बार, ए बार डॉट सी बार इंटू बी बार, आणि हा मायनस सी बार डॉट ए बार इंटू बी बार, हा कॅन्सल झालाय. का कॅन्सल झालाय? कारण डॉट प्रोडक्टमध्ये ए बार डॉट सी बार इज इक्वल टू सी बार डॉट ए बार असतो. म्हणजे हा कम्युटेटिव्ह आहे. हां, म्हणजे हा कम्युटेटिव्ह आहे. तुम्ही एक्सचेंज करू शकता, क्रॉसमध्ये करून चालत नाही, डॉटमध्ये केलं तर चालतंय. तर इथे बघा नीट, मी परत सगळं खोडतो. सी बार डॉट ए बार आणि ए बार डॉट सी बार, सी बार डॉट ए बार आणि ए बार डॉट सी बार सेम आहेत, सेम आहेत. हां, म्हणजे हा ए बार डॉट सी बार हे असं आहे. इथं मायनस साईन आहेच, इथे मायनस साईन आहेतच. हा प्लस आहे, हा मायनस आहे. प्लस मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल. सिमिलरली ए बार डॉट बी बार, बी बार डॉट ए बार हे कॅन्सल झाले. बी बार डॉट सी बार, सी बार डॉट बी बार, हा मायनस आहे, इथं मायनस आहे, आणि हा इथं मायनस आहे. हा मायनस, हा प्लस कॅन्सल, इथला मायनस आणि इथला प्लस कॅन्सल, सगळेच कॅन्सल झाले म्हणून 0 आलं. असं सांगणं इझी आहे, सगळेच कॅन्सल होतात, पण कसं कॅन्सल होतात ते पण बघणं महत्त्वाचं आहे. इथं डॉट प्रोडक्टच्या प्रॉपर्टीमुळं सगळं झालेलं आहे. डॉट प्रोडक्टची प्रॉपर्टी काय आहे? ए बार डॉट सी बार. हे बघा इथं ते शेवटी त्यांनी केलं आहे. इथं सी बार डॉट ए बारचं इथं ए बार डॉट सी बार सबस्टिट्यूट केलेलं आहे. सी बार डॉट सॉरी ए बार डॉट सी बार आणि सी बार डॉट ए बार सेम आहे, हे ह्याच्यावरून कळत आहे. ठीक आहे. त्याआधी तुम्हाला वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचं फॉर्म्युला माहिती हवा, वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला. आणि तो इथं कसा अप्लाय केलाय, तो इथं कसा अप्लाय केलाय, इथं कसा अप्लाय केलाय, तो आपल्याला बघायचा. show that the points A, B, C, D are coplanar.
ए दिलाय पॉईंट, बी दिलाय पॉईंट, सी दिलाय पॉईंट, डी दिलाय पॉईंट. त्यावरून ए बार, बी बार, सी बार, डी बार हे असे पोझिशन वेक्टर काढले. पोझिशन वेक्टर दिसत आहेत बघा, हे पोझिशन वेक्टर्स काढले. ए बार, बी बार, सी बार आणि डी बार. हे काय केलंय यांनी इथं? -i -j + 4k हे असं का केलं इथं? जरा ऑब्झर्व करा. सी बार 2 का घेतलेत? -i -j + 4k, मग +i +j + 4k असं का घेतलं? ठीक आहे, पुढे बघूयात आपण एसीचं कॅल्क्युलेशन करून बघू. हां, तर 4 पॉईंट आहेत. ए हा पॉईंट फिक्स ठेवलाय. आपण नेहमी करतो तसं 4 पॉईंटचे 3 वेक्टर तयार केले. 3 वेक्टर तयार केलेत बघा. ए बी बार, ए सी बार, ए डी बार. ए हा पॉईंट कॉमन ठेवून. ए बी बार म्हणजे किती चुकलेत बघा इथं. चूक दिसली का इथं? इथं बी बार मायनस सी बार आहे, खरं ए बार पाहिजे इथं. ए बार पाहिजे. बी बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार म्हणजे -3i -2i -5i आलं. जे नाही आहे. हां, इथं किती मिस्टेक आहे, किती मिस्टेक आहे तिथं. हां, इथं आय दिलंय चुकून, इथं जे आहे. जे नाही आहे म्हणजे इथं 0 आहे. 0 मायनस जे, 0 मायनस जे, मायनस मायनस प्लस जे झाला, प्लस जे झाला. बी बारच्या ठिकाणी 4k आहे, ए बारच्या ठिकाणी के नाही आहे, म्हणजे 4k - 0 4k, 4k - 0 4k. हे बी बार मायनस ए बार आलं. आता एसी, एसी काय? सी बार मायनस ए बार आहे. तर सी बार कुठला घेतलाय बघूया आपण. सी बार घेतलाय हा, कारण पॉईंट काय आहे? -1 आहे ना. -1चा पोझिशन वेक्टर -i यायला पाहिजे. -i इथं आपण वर घेऊया. -i -2i, -i -2i -3i, -j -j, -j -j हे असं आहे. सी बार मायनस ए बार, मायनस मायनस प्लस, -j + j कॅन्सल, म्हणून इथं जे आलेलं नाही आहे एसी मध्ये. 4k इथं, तर इथं पण के नाही आहे ए बारच्या ठिकाणी. 4k -0 4k आहे तसाच आहे. म्हणजे हा गरज नसताना प्रिंट झालेला आहे, असं आपण म्हणू शकतो, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, मग पुढं ए डी बार, डी बार मायनस ए बार. तर कोप्लॅनर, नॉन कोप्लॅनर आहे प्रूव्ह करायचं आहे. नॉन कोप्लॅनर ह्याचा अर्थ, नॉन कोप्लॅनर याचा अर्थ डिटर्मिनंट 0 येत नाही. डिटर्मिनंट 0 येत नाही. कशाचा डिटर्मिनंट? या तिघांचा डिटर्मिनंट आपल्याला आता काढायचा आहे. डिटर्मिनंट काढण्यासाठी 3 वेक्टरची गरज आहे, बरोबर का? 3 वेक्टरची गरज आहे. तर हे 3 वेक्टर आपल्याला मिळालेत. ए बी बार, ए सी बार, ए डी बार. या तिघांचा वेक्टर डिटर्मिनंट काढून बघा. हे बघा, ए बी बार, ए सी बार, ए डी बार. ए बी बार डॉट, आता इथं ब्रॅकेट एक एक्स्ट्रा पाहिजे होता, काढलेला नाही आहे. ए बी बार डॉट ए सी बार क्रॉस ए डी बार. बघा, हे ए बीचे कोइफिशियंट आहेत. वर वर जाऊन तुम्ही जर बघितलं तर हे ए बीचे दिसतील, सेकंडमध्ये ए सीचे, थर्डमध्ये ए डीचे. मग डिटर्मिनंट काढलं. हे किती चुकलं आहे बघा, किती चुकीचं केलेलं आहे. फरक कळाला का तुम्हाला? इथं
क्लोज ब्रॅकेट केलंय. क्लोज ब्रॅकेटचा अर्थ काय असतो? कोणी सांगू शकताय का? क्लोज ब्रॅकेटचा अर्थ काय असेल? सांगा बघू. क्लोज ब्रॅकेटचा अर्थ काय असेल? मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. मग मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मध्ये किती फरक आहे? हां, तर इथं परत प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणून नवीन पुस्तकं जे आलेले आहेत ते असं म्हणतायत की सगळे जे मिस्टेक आहेत सगळे मिस्टेक कॅन्सल करून म्हणजे दुरुस्त करून त्यांनी छापलेलं आहे. तर तुम्ही ते नवीन पुस्तकं शक्यतो मिळतात का बघा. PCMB सगळे मिळून 1000 रुपये जातात पुस्तकाचे. सगळे मिळून 1000 रुपये जातात. ठीक आहे. तर ते राहू दे. हे इथं आहे डिटर्मिनंटचं असे हे दोन उभे लाईन पाहिजेत. सॉल्व केलं 34 आन्सर आलं. म्हणून इथं नॉट इक्वल टू 0 म्हणलंय. नॉट इक्वल टू 0 म्हणजे नॉन कोप्लॅनर. म्हणून नॉन कोप्लॅनर. ठीक आहे. हे जरा काय अभ्यास करताना प्रिंटिंग मिस्टेक कडे जरा लक्ष द्या. हे बघा तेच आहे परत पुढं. इफ A bar, B bar, C bar are non-coplanar vectors, then show that 4 points. परत 4 पॉइंट आलेले आहेत. कुठले? हे 4 पॉइंट आहेत. हे कोप्लॅनर आहेत प्रूव्ह करायला सांगितलंय. हां, प्रत्येक पॉइंटला नाव दिलं PQRS. आता इथं परत मिस्टेक आहे की इथं कॅपिटल पाहिजे, कॅपिटल Q, कॅपिटल R, कॅपिटल S. इथं जे R बार S बार दिलेलं आहे ते चुकीचं आहे. हां, इथं कॅपिटल R कॅपिटल S कारण पॉइंट आहेत. हां, इथं पण बघा प्रिंट मिस्टेक. प्रिंट्स म्हणलं इथं पॉइंट्स पाहिजे. इथं 4 पॉइंट्स आहे ना, चुकून 4 प्रिंट्स झालेलं आहे. लेट 4 पॉइंट्स बी PQRS. मग ते PQRS इथं दाखवलं. एक पॉइंट कॉमन ठेवला आणि त्यांचे 3 को इनिशियल वेक्टर्स तयार केले. बघा एक पॉइंट असा P आपण त्याला फिक्स म्हणलाय. त्याला काय म्हणलंय? P हा फिक्स नाव ठेवलंय. त्याचे को इनिशियल वेक्टर्स तयार केले. हा Q पॉइंट, हा R पॉइंट, हा S पॉइंट, हा झाला Q, हा झाला R आणि हा झाला S. तर यांना तुम्ही काय म्हणणार? को इनिशियल वेक्टर्स. 3 को इनिशियल वेक्टर्स आहेत हे. एक पॉइंट कॉमन ठेवून PQ, PR, PS. कळालं का? तर PQ, PR, PS आपण फाईंड कसं करायचं वर बघितलंय. PQ म्हणजे Q मायनस P, PR म्हणजे R मायनस P आणि PS म्हणजे S मायनस P. हां, तर हे असे 3 वेक्टर्स पण मिळालेले आहेत. 3 वेक्टर्स पण मिळालेले आहेत आणि 3 वेक्टर्सचा डिटर्मिनंट काढायचा. 3 आणि शो दॅट कोप्लॅनर आहे. कोप्लॅनर शो करायचा आहे. ह्याचा अर्थ ऑलरेडी कोप्लॅनर आहे ते फक्त आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करायचं आहे म्हणजे काय? डिटर्मिनंट 0 आहे हे दाखवायचं आहे. ह्याचा अर्थ डिटर्मिनंट 0 आलेला आहे. फक्त आलेला आहे असं दाखवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आपण बघूयात ते आता खाली. हे बघा डिटर्मिनंट PQ डॉट PR मायनस PS, PR क्रॉस PS, सॉरी मायनस नाही, PQ डॉट PR क्रॉस PS. हे लिहावं लागणार आहे असं. हे असं लिहायचं आहे. हे सगळं जे आहे लिहिलं नाही तरी चालतंय बरं का. हे सगळं लिहिलं तरी चालतंय. फक्त इथं असं म्हणायचं लेट PQ डॉट PR क्रॉस PS इज इक्वल टू डिटर्मिनंट. हां, इज इक्वल टू 0 आला. इज इक्वल टू 0 आल्यानंतर मग एंडला आन्सर लिहायचं. देअरफॉर गिवन 4 पॉइंट क्वेश्चन काय? हां, देअरफॉर द 4 पॉइंट्स आर कोप्लॅनर.
गिवन 4 पॉईंट्स आर कोप्लॅनर एवढं म्हणले तरी चालत आहे. इफ पी क्यू आर एस आर कोप्लॅनर देन हे असलं काय लिहिण्याची काही गरज नाही आहे. दिस इज पॉसिबल ओनली इफ हे लिहायची काही गरज नाही आहे. तर सॉल्व एक्झाम्पल ऑलरेडी संपलेत बघा, एक्सरसाइज आलेला आहे. सॉल्व एक्झाम्पल संपलेले आहेत. ओके, याचा अर्थ आपण संपवतोय असं नाही. तुम्हाला म्हणल्यासारखं जुन्या सिलेबसमधला आपण बघणार आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की जुन्या सिलेबसमधला म्हणजे एकदम सुरुवातीला जेव्हा नवीन सिलेबस आला, PDF आपण बघितलं त्यावेळेस काय म्हटलं होतं की 3 डायमेन्शनल जॉमेट्री जुन्या सिलेबसमध्ये आहे, तो नवीन सिलेबसमध्ये नाही आहे असं म्हटलं होतं. पण तसं नाही. काय केलं आहे, वेक्टरमध्येच तो पार्ट आणलेला आहे. वेक्टरमध्येच तो पार्ट आणलेला आहे. तो पार्ट कुठं आणला आहे त्यांनी? तो पार्ट डायरेक्शन रेशो डायरेक्शन कोसाईन आपण जे वर बघितलंय तो 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमधला पार्ट आहे. डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाईन हे सगळे 3 डायमेन्शनल जॉमेट्रीचे पार्ट्स आहेत. तो त्यांनी वेक्टरमध्ये या मर्ज केलाय. एक मिनिट, एकच मिनिट. लास्ट टाइम जेव्हा हँग झालं होतं त्यावेळेस एक व्हिडिओ अख्खाच्या अख्खं विदाउट ऑडिओ आलेला आहे. तुम्ही जर यूट्यूबवर बघितलं असेल तर तर हँग झाल्यामुळे मला इथं जरा पॉज करावं लागलं. आता आपल्याला चेक करावं लागेल की नंतर हे येत आहे की नाही ऑडिओ. तर काय सांगत होतो, डायरेक्शन रेशो डायरेक्शन कोसाईन. तर मी त्यासाठी जुन्या सिलेबसमधलं 3 डायमेन्शनल जॉमेट्रीचे पण PDF तयार केलेले आहेत. ते तुम्हाला ग्रुपला सेंड करेन. ते पण आपल्याला घ्यायचं आहे आज. हे सगळं येण्याच्या आधी डायरेक्शन रेशो डायरेक्शन कोसाईनचे प्रॉब्लेम आपण बघितलेत का? कोणीतरी सांगा, पण मला लक्षात येत नाही येत म्हणून म्हणलं मी. डायरेक्शन रेशो डायरेक्शन कोसाईन पाहिलेत का आपण? डायरेक्शन रेशो डायरेक्शन कोसाईनचे प्रॉब्लेम्स सॉल्व एक्झाम्पल मधले. तुम्हाला पण आठवत नाही दिसतं. हे पाहिलेत घेतलेत सर. बघा हे प्रॉब्लेम पाहिलेत आपण सगळे. किती लक्ष अभ्यासाकडं काय लागला आता. एक वेक्टर प्रोजेक्शन वगैरे डिटेल प्रॉब्लेम आपण पाहिजेत म्हणले अजून, ते आपण आता पाहणार आहे सगळे. किती जण आहेत सध्या? 14 जण आहेत. काही जणांचा नेट प्रॉब्लेम आहे दिसतंय, ये जा करत आहेत. तर आता आपण जुन्या सिलेबसमधले प्रॉब्लेम बघूयात. एक्स्ट्रा प्रॉब्लेम भरपूर आहेत. मी कमीत कमी 20-25 प्रॉब्लेम्स असतील कमीत कमी सगळे.